नमस्कार. नानीज गवून किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आपल्या घरात रोज 3-4 चपात्या उरतातच आणि मग सकाळच्या चपात्या सुद्धा संध्याकाळी खायला कोणीच तयार नसतं. पण आपल्या जाणत्या लोकांनी यावर एक मस्त आयडिया शोधून काढली आणि ती म्हणजे फोडणीची चपाती. अतिशय टेस्टी 5 मिनिटात बनणारी अशी ही रेसिपी आहे. चला सुरू करूया. चपात्यांचे असे रफली तुकडे केलेले आहेत आणि पल्स मोडवर या मिक्सर मध्ये आपण थोड्याशा फिरवून घेऊया. आणि असे हे छोटे तुकडे आपल्याला मिक्सर मध्ये करून घ्यायचे. आता ह्याच्यात घालते 1 टीस्पून मीठ आणि 1 टीस्पून साखर आणि थोडासा असा पाण्याचा हबका मारून आपण हे असं मिक्स करून घेऊया. एखादा जर मोठा तुकडा राहिला तर त्याचे असे तुकडे करून घ्या. परत थोडासा पाण्याचा हबका मारते म्हणजे मीठ आणि साखर याला छान लागेल. आता पाण्याचा हबका मारल्यानंतर हे असंच आपण 5 मिनिटं झाकून ठेवूया. चला आता चपातीला फोडणी देऊया. 1 मोठा चमचा तेल घेतलेला आहे. याच्यात घालते 1 टीस्पून मोहरी. मोहरी तडतडली की याच्यात घालते अर्धा टीस्पून जिरं, 3 छोट्या हिरव्या मिरच्या, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद पावडर, माझ्याकडे थोडेसे फ्रोझन मटर्स आहे ते थोडेसे घालते. मटरची टेस्ट या रेसिपीमध्ये अतिशय छान लागते. तुमच्याकडे असतील तर नक्की घाला. त्याच्यात घालते 4-5 कढीपत्त्याची पानं. फक्त 1 चमचाभर याच्यात पाणी घालते. चिमूटभर मीठ, कारण आपण चपातीला आधीच मीठ लावून ठेवलेलं आहे त्यामुळे फक्त या मटरसाठी मी 1 चिमूट मीठ घातलेलं आहे. थोडंसं झाकून ठेवूया. फक्त अर्ध्या मिनिटातच हे मटर छान मऊ झाले आणि याच्यात घालते आपण मीठ आणि साखर लावून ठेवलेली चपाती. याच्यावर परत एकदा पाण्याचा हबका मारते आणि हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे सगळं छान मिक्स झालं की फक्त 1 मिनिटभर याला वाफ काढायची. आता याच्यात घालते 1 चमचा साजूक तूप, बारीक चिरून घेतलेली ओली कोथिंबीर आणि खोबरं. आणि तुम्ही बघू शकता अगदी 10 मिनिटाच्या आत आपली ही डिश तयार झालेली आहे. खरं तर ही रेसिपी उरलेल्या पोळ्यांपासून बनवायची असते, पण आमच्या घरी ही सगळ्यांना इतकी आवडते की फ्रेश चपात्या बनवून मग आम्ही फोडणीची चपाती बनवतो. या रेसिपीला तुम्ही चपातीचा उपमा पण म्हणू शकता. खूपच मस्त लागते. नक्की एकदा ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज करा आणि एखादा छानसा कॉमेंट पण करा. परत भेटू पुढच्या शनिवारी. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.